नमस्कार. आपलं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जो आपण विषय पाहणार आहोत तो म्हणजे आई वडिलाचा, म्हणजे माय बाप. आई वडील आपण ग्रामीण भागात काय म्हणतो, माय आणि बाप. माय आणि बाप, खरंच माय बाप महत्वाचे असतात ना? असतात. पण ते माय बाप महत्वाचे किती असतात हे आपल्याला कधी कळणार आहे? माय बाप जशी विठू आणि रुक्माई तसे आपले मायबाप असतात. आणि मायबाप हे विठ्ठल रुक्माई सारखे आहेत. पण ते आपल्याला समजायला का नाही थोडा वेळ लागतो. वेळ खूप जणाला तर आई वडीलच कधी कळले नाहीत. आई वडीलच कळले नाहीत. आई आणि वडील ही कधी न संपणारी संपत्ती आहे. कधी न संपणारी संपत्ती. आपण आई वडिलाला एवढं हलकं घेतो, एवढं हलकं घेतो की आपण आई वडिलाला त्रास देतो. आई वडिलाचं मन ओळखत नाही. आई वडिलांच्या भावना आपल्याला कळत नाही. पण ज्या मुलीला ज्या मुलाला आई वडिलाच्या भावना कळाल्यात तेच खरे लेकर. तेच खरे लेकर. कारण अहो त्या आई वडिलाची काहीच अपेक्षा नसते हो तुमच्याकडं. काहीच अपेक्षा नसते. त्या आई वडिलाची अपेक्षा शून्य असते. शून्य. कोणती माहित आहे? की माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर फक्त आनंदी राहावं. बाकी काहीच नाही हो. प्रत्येकाकडून अपेक्षा असतील, पण आई वडिलाच्या काहीच झिरो अपेक्षा आहे. झिरो तुमच्याकडून. की तुम्ही त्यांच्या देखत मोठे झाले पाहिजे. त्यांच्या देखत तुम्ही पायावर उभं टाकले पाहिजे. आणि त्यांच्या देखत तुम्ही सुखी समाधान जगले पाहिजे. किती निस्वार्थी प्रेम हो. प्रत्येक प्रेमात स्वार्थ आहे. प्रत्येक प्रेमात स्वार्थ आहे. पण आई वडिलाच्या प्रेमात स्वार्थ नाही. ते निष्पाप निस्वार्थी दोन जीव आहेत हो. देवानं दिलेले. परमेश्वर स्वतः तुमच्या घरात येऊन नांदू शकत नाही, तर तेच परमेश्वर आहे. तीच विठ्ठल रुक्माई आहे. आई वडिलाच्या रूपात आलेली, आई वडिलाच्या रूपात मिळालेली विठ्ठल रुक्माई आहे. पण आपल्याला त्या विठ्ठल रुक्माईचं महत्व कधी कळालं हो? उठसूट आई वडिलाला भांडणे, उठसूट आई वडिलाची किंमत नाही करणे. अशा कितीतरी कुटुंबामध्ये आई वडिलांना वेळेवर जेवायला मिळत नाही. जेवायला अहो तुमच्या घरात खूप काय आहे. खूप प्रॉपर्टी आहे. खूप ऐश्वर्य आहे. तुम्ही बुद्धिवान आहात. चांगल्या पदावर आहात. नोकरी धंद्याला आहात. पण तुमच्या जर आई वडिलाची ती अवस्था असेल तर तुमचं ऐश्वर्य काय कामाचं? तुमचा नोकरी बिझनेस धंदा काय कामाचा आहे? जर त्या एक मन आहे बघा, पंगत वाढे लोकांना आणि माता नाही सॉरी जगाला पंगत वाढून आई वडिलांनाच उपाशी ठेवत असेल तर जगाला पंगत वाढून फायदा आहे का हो? सांगा बरं. तर आपल्या विठ्ठल रुक्माई पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जायची गरज नाही हो. पंढरीचे पांडुरंग तुमच्याच घरात आहे. तुम्ही ज्या घरात आई वडिलाला इज्जत आहे, ज्या घरात आई वडिलाचा मान आहे, ज्या घरात आई वडील आनंदात आहेत, ज्या घरात आई वडील हसत आहेत, त्या घरात ऐश्वर्याला कधीच कमी नाही. कधीच कमी नाही. आणि ज्यांना आई वडील समजलेत तो कधीच रिवर्स येणार नाही. रिवर्स त्याची गाडी कधीच रिवर्स येणार नाही. कारण त्या विठू रुक्माईचा आशीर्वाद आहे हो. आशीर्वाद. आज कितीतरी श्रीमंत घरातले आई वडील वृद्धाश्रमात आहेत. वृद्धाश्रमात तरसतात हो. तरसतात नाताला बघायला, तरसतात मुलाला भेटायला, सुनबाईला भेटायला तरसतात होते आई वडील. काय पाप केले हो त्यांनी? तुम्हाला जन्माला घालून पाप केले का? त्यांनी तुम्हाला जन्माला घातलं म्हणून तुम्ही ही दुनिया बघत आहात. म्हणून आयुष्य आरामात जगत आहात हो. उपकार त्या आई वडिलाचे तुम्ही स्वतः तुमच्या कातड्याची जर चप्पल करून जरी त्या आई वडिलाच्या पायात घातली, त्यांचे उपकार विसरणार नाहीत. कारण काय तुम्ही नाळाचं पिल्लू असता पासून तुमच्या आई वडिलांना मोठं केलेलं आहे.
तुमच्या आमच्या आईवडिलांना मोठं केलेलं आहे हो. त्या आईवडिलाचे उपकार जीवनात कधीच विसरू शकत नाही, कधीच. त्यामुळं काय करायचे माहित आहे का? काही नाही झालं तरी चालेल, पण आईवडिलाची पुसपास करायची. आईवडिलाला प्रेमानं 2 शब्द बोलायचे आहेत. आईवडिलाला सुख दुःखाचं विचारायचं. आईवडिलापाशी 10 मिनिटं बसायचंय 10 मिनिटं. आईवडिलाच्या ताटाला ताट लावून जेवायचे हो, ताटाला ताट लावून जेवायचे. बाहेरून आल्यावर आईला बाबाला 2 शब्द बोलायचे, 2 शब्द. ती अशी मोर वाट बघल्यासारखी बघतात. तुम्ही ज्यावेळेस बाहेरून येताना, तुम्ही ज्यावेळेस ड्युटीहून येता त्यावेळेस घरात आई वडील मोर वाट बघल्यासारखी बघतात. हो, माझा मुलगा आला नाही, वेळ झाली, माझा मुलगा आला नाही. आणि तुम्हाला साधं ड्युटीहून आल्यावर त्यांना 2 शब्द बोलायला वेळ. अहो, तुम्ही जवळ असाल तर 2 शब्द बसून बोला, नंतर बोला तुमच्या लेकराला, बायकोला. पण ते म्हातारे आई वडील किती दिवस तुमच्या सोबत राहणार आहे? तो जास्त दिवस नाही हो, ते खूप कमी काळाचे तुमच्या सोबत आहेत. तर त्या आई वडिलाला तुमचा शेवट लावणारे आई वडील नाहीत, पण जोपर्यंत तुमच्या सोबत आहेत तोपर्यंत तुमचा किमती वेळ त्यांना द्या. त्यांनी तर तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केले, पण तुमचे 10 मिनिटं त्या आई वडिलासाठी द्या. 10 मिनिटं. ज्यावेळेस तुम्ही बाहेरून येसाल आणि आई वडिलाला 2च मिनिटं बोलसाल, आई वडिलाला दिवसभर तुमची वडिलाला हाक मारा आणि तुमच्या ताटाला तुम्ही चटणी भाकर खा, त्यांना पण चटणी भाकरच द्या हो. पण तुम्ही ताटाला ताट लावून 4 घास, ते 2 घास जास्त जेवणार आणि 2 वर्ष जास्त जगणार होते. आई वडील जास्तच जगणार. मान्य आहे तुम्ही जवळ नसाल, कामाधंद्याने दूर असाल, बाहेर परदेशात असाल, जिल्ह्याच्या गावला असाल, तालुक्याच्या गावला असाल, तुम्हाला तुमच्या पोट भरण्यासाठी कुठं जावं लागलं असेल. मान्य आहे ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये तुम्हाला तुमच्या आईवडिलाला पशी राहणं मुश्किल झालं असेल, तर कोणता आहे ना, त्यांची खबर घेण्यासाठी मोबाईल आहे हो. त्यांना 2 मिनिटं बोला आईला बाबाला, आणि 2 मिनिटं दिवसातून 2 मिनिटं द्यावं त्या आईवडिलाला. 2च मिनिटं. तुमचा फोन जरी नाही आला तरी ते वाट बघतात हो. कारण त्यांचं म्हातारपण आणि तुमच्यासाठी केलेला त्याग, त्यांचं म्हातारपण, त्यांच्या बिमाऱ्या आणि तुमच्यासाठी जे जीवनात केलेला त्याग त्यांना दिवसभर बसू देत नाही. त्यांना सतत आठवत राहते की आपण आपल्या लेकरासाठी काय केलं, आपले लेकरं काय करतात आपल्यासाठी. तर एकच करायचं आहे, सगळ्या कुटुंबांनी, सगळ्या जगातल्या सगळ्या कुटुंबांनी आई वडिलाची काळजी घ्यायची हो. तुम्ही ज्या कुटुंबात आई वडिलाची काळजी घेतल्यानंतर तुमच्या बिझनेस मध्ये जी भरभराट होणार आहे ती पहा. आणि ज्या कुटुंबात आई वडिलाची दशा आहे, दशा खायला मोताज आहेत, चहा प्यायला त्याला कोणी द्यायला तयार नाही, त्या कुटुंबाची दशा बघा होतो. आई वडिलाचा शाप कधीच घ्यायचा नाही, कधीच. म्हणतात आई वडिलाचा शाप लागत नाही म्हणून, पण आई वडिलाच्या शरीरात पण आत्मा आहे, आत्मा. आणि कोणाच्या आत्म्याचा शाप घ्यायचा नसतो बरं का. मान्य आहे आई वडिलाचा शाप लागत नाही, मान्य आहे मला, पण एक आत्मा आहे, आत्मा. प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक आत्मा आहे, त्या आत्म्याचा शाप लागल्याशिवाय राहत नाही, कारण तो आत्मा आहे. तर त्याला काय करायचंय माहित आहे का? आपण प्रत्येक कुटुंबात आई वडिलाची काळजी घ्यायची, काळजी. फारसा खर्च लागणार नाही. दारात कुत्र पोचलं तर त्याला 2 भाकरी लागतात हो. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलाला काय लागणार आहे? आईला 1 भाकर आणि बापाला 1 भाकर. पण तुमच्या लेकरा बाळाला जर सुख पाहिजे असेल, तुमचे लेकर बाळ जर पुढं पोसावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमची काळजी घ्यावं असं वाटत असेल,
तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची काळजी घेणं ही काळ्या दगडावरची रेष आहे की जसे कर्म कराल तसंच तुमच्या सोबत घडणार आहे. तुम्ही आज आई वडिलांची सेवा कराल तरच तुमचे लेकरं तुमची सेवा करणार आहेत, नाहीतर तुमची सेवा तुम्ही जे केले तेच तुमचे लेकरं बघून तुम्हाला विचारणार नाहीत. तुम्ही खाल्ला का पिल्ला का तुमचे लेकरं विचारणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळं काय करायचंय माहित आहे, आपल्या आई वडिलांची सेवा करायची, आपल्या आई वडिलाला विचारायचं आहे. आणि कुठल्याच कुटुंबातले आई वडील वृद्धाश्रमात गेले नाही पाहिजे ही खबरदारी घ्यायची. वृद्धाश्रमात कोण सोडावं, ज्याला मुलं बाळ नाही त्यांनी दत्तक मुलं घेऊन ते आपलं मूल दत्तक घेतलेलं मूल त्या वडिलाला आई वडील म्हणते आणि दत्तक घेतलेलं मूल पोचते. तर तुम्हाला हाडा मासाचे तुम्ही हाडा मासाचे आईनं तुम्हाला जन्म घातलेला, मांडीवर खेळलेलं, स्तनपान केलेलं तुम्ही विसरलात. एवढे आईचे बाबाचे उपकार विसरलात तुम्ही. तेच बाबा आहेत तुमच्याकडे खांद्यावर तुम्हाला घेऊन फिरलेले, पाठी पुस्तक घेऊन देऊन तुम्हाला शिक्षण शिकवलेले. एवढे कसे ताबडतोब तुम्ही विसरू शकता आई वडिलाचे उपकार? आई वडिलाचे उपकार विसरणं अशक्य आहे, अशक्य. पण तुम्हाला जर तुमच्या जीवनात सुखी राहायचं असेल, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला सुखी समाधान जगायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या आधी आई वडिलाला समाधान ठेवावं लागेल. तुमच्या आई वडिलाला समाधान ठेवावं लागेल. कारण तुमच्या आई वडिलाला समाधान ठेवल्यावर तुमची नक्कीच भरभराटी आहे, नक्कीच. तुमचा लॉस कधीच होणार नाही. आणि जरी झाला लॉस तो त्यांच्या आशीर्वादाने भरून निघणार आहे. जसं आहे तसं होणार आहे. तुमचा जरी धंद्या पाण्यात जरी लॉस झालेला असेल तरी तुमचा भरून निघणार आहे. ती कालची आलेली सुनबाई, त्या कालच्या आलेल्या सुनबाईला वाटते सासू सासरे नसावं, तर तिच्या आईच्या घरी बघा, तिच्या आईच्या घरी जर तिच्या भावानं तिच्या वहिनीनं जर तिच्या आई वडिलाला जर नाही पोचलं तर तिला काय वाटलं. पण ती जशी इथं वागते तसं तिच्या आईच्या घरी घडलेलं आहे, माग घडलेलं आहे, पुढं घडणार आहे. त्यामुळं काय करायचंय माहित आहे, माझी सगळ्यांना विनंती आहे, ही एक नम्रतेची विनंती आहे की तुमच्या आई वडिलाची काळजी घ्या. अहो ते थकलेले हो, त्यांना इथला तांब्या इथं करता येत नाही हो. आई वडील ज्यावेळेस थकतात ना, त्याला गिलासभर पाणी घ्यायची त्यांच्यात ताकद नसते हो. त्या वयात जर तुम्ही त्यांची काळजी नाही घेतली तर त्याला पाणी कोण पाजणार, त्याला भाकर कोण देणार, त्यांच्या दृष्टीला दिसणार नाही. त्या काळात आपले लोक आपल्यापाशी राहावं असं वाटते हो आई वडिलाला. तुम्ही पण आई वडील होणार, भविष्यात तुम्ही पण आई वडील होणार आणि तुमची पण तुमच्या लेकराकडून तीच अपेक्षा, तुमच्या लेकराकडून तीच अपेक्षा राहणार. सेजीचं उसणं सवय देणं, सेजीचं उसणं सवय देणं नाही दिलं तर, सेजीचं उसणं सवय देणं नाही दिलं तर तुझ्या पूर्वीला उन्ह, हा वडिलाचा बोल आहे. कधीच चुकणारा बोल कधीच चुकणार नाही. आपण जर सगळ्यांना आपल्या आई वडिलाची जर काळजी घेतली, कशाला पाहिजे वृद्धाश्रम, कशाला पाहिजे. तुम्ही ज्या कुटुंबात आई वडिलाची काळजी घेतात मुलं सुनबाई, त्या कुटुंबातल्या आई वडिलाला जर असं भेटून बघा, त्यांच्यासोबत 2 मिनिटं बोलून बघा. आणि ज्या कुटुंबात आई वडिलाला काळं पाणी प्यायला देत नाही त्या आई वडिलासोबत बोलून बघा, भेटून बघा, वेळ काढा त्या आई वडिलासाठी आणि त्याचं मनोगत ऐका हो. मनोगत ते निष्पाप आई बाप भड सगळं बोलून दाखवतात हो. केलेलंही बोलून दाखवतात, नाही केलेलं पण बोलून दाखवतात. कारण त्यांच्या पोटात तुमच्या बदलचा गाळच नसतो. तुमच्या बदल काळं बेंद्रच त्यांच्या पोटात काही नसते हो. कारण ते तुम्ही त्यांचे लेकरं आहात ना. पण त्यांच्या पोटी जन्मून तुम्ही खूप हुशार झाल्या, मोठ्या पदावर गेल्या,
मोठ्या नोकऱ्या लागल्या, मोठे बिझनेस झाले तुमचे आणि तुम्ही श्रीमंत झालात ना. कोणामुळं? त्याच आईमुळं, त्याच वडिलामुळं. त्या आईने सकाळी उठून स्वयंपाक केला तेव्हा तुम्ही शाळेला गेल्या. त्याच वडिलांना पाट्या पुस्तक्या दिल्या, बसचं पास काढलं, त्यावेळेस तुम्ही शाळा शिकल्या. अंगावर फाटकं बनेल, अंगावर 2 गाठीचं लुगडं लिहून त्या आईनं शिकवलंय, त्या बापानं शिकवलंय हो तुम्हाला. त्यांची परिस्थिती काय एवढी मोठी नव्हती तुम्ही ज्यावेळेस लहान असता तेव्हा. आजचे लाख रुपये त्या काळात 100 रुपये लाख रुपयासारखे होते हो. ते खर्चलेत हो त्यांनी तुमच्यावर, ते खर्चलेत. तुमच्यावर जर न खर्च करता त्यांनी जर जमा ठेवले असते पण लखपती राहिले असते, लखपती. मला ह्या व्हिडिओ मधून एकच विनंती पुन्हा करायची आहे, पुन्हा विनंती करायची आहे मुलांना, की मुलांनो, आई वडिलाला विसरू नका हो. आई वडिलाला विसरू नका. ज्या घरात आई वडिलाची सेवा आहे त्या घरात सगळं विश्व आहे, सगळं विश्व, सगळ्या विश्वातले देव त्या घरात आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, फक्त प्रेमाचे 2 शब्द आणि 2च भाकरी घालायच्या. तो असल दवा पाणी कोणी आई वडिलाला बिमारी कोणती तर त्यांना 2 गोळ्या द्यायच्या. तो सोपं आहे, सोपं आहे. तुमच्या लेकरावर खर्च करता, तुमच्या बायकोवर खर्च करता, तुमच्या एन्जॉयवर खर्च करता, तुमचे कपडे महागडे कपडे, तुमचं महागडे राहणीमान, तुमच्या शान शोक, तुमच्या महागड्या हॉटेलमध्ये जाऊन खाणं पिणं ऐश करणं, तेच पैसे आई वडिलावर खर्च आहो. तेच तुमचा एका दिवसाचा खर्च तुमच्या आई वडिलाचा महिन्याचा खर्च होते, महिन्याचा. करून बघा, आई वडिलाची सेवा करून बघा, मेवा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आई वडिलाची सेवा केल्यावर मेवा मिळणारच, मिळालेलाच आहे आणि तुम्हाला पण मिळणार आहे. ह्या व्हिडिओला तुम्ही ह्या चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक कुटुंबात जाऊ द्या हा व्हिडिओ, प्रत्येक कुटुंबात जाऊ द्या. प्रत्येक आईवडिलाची जी अवस्था, दुरावस्था आहे, त्यांचं दुःख आहे, ते दूर होऊ द्या ह्या व्हिडिओ मार्फत. आणि मुलाचे डोळे उघडू द्या. ह्या व्हिडिओ करण्याच्या मागचा एकच उद्देश आहे की विठू रखमाई आई वडील जे आहेत ते आनंदी राहिले पाहिजे हो, ते सुखी राहिले पाहिजे. 100% सांगते, तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला तर तुम्हाला आशीर्वाद लागल आणि मी व्हिडिओ बनवला मला पण आशीर्वाद लागल होते आई वडिलाचा. दुआ खाली जाईना, दुआ आत्मा कधी दुआ देऊन जाते की. काय करायचंय, आपल्या आई वडिलांसाठी हा व्हिडिओ व्हायरल करायचा आहे, आपल्या आई वडिलांसाठी. करणार ना मग? हा व्हिडिओ मित्र मैत्रिणीमध्ये, पाहुण्या रावण्यामध्ये, सगळ्यामध्ये हा व्हिडिओ जेणेकरून घराघरात गेला पाहिजे आणि घराघरातले आई वडील सुखी झाले पाहिजे. एवढं कराल त्या माय माऊलीसाठी आणि त्या विठू बापासाठी. एवढं करायचंय, पुण्य लागेल हो, पुण्य लागेल. चला मग बघूया किती किती आई वडील सुखात राहतात. खरंच हो, आपण माणूस चुकीचा पुतळा हा. आपण चुकतो, आपल्या हातून चूक झाली असेल, आपण आई वडिलाला त्रास दिला असेल, आपण मागे आई वडिलाला बोललो असेल, भांडलो असेल, पण इथून सुद्धा जेव्हा माणसाला समजलं ना तेव्हा सुधारायचं असते. जेव्हा आपल्याला कळालं तेव्हा सुधारायचं असते. असं काहीच नसते की वेळ गेली, वेळ कधीच गेलेली नाही. माफी मागा. त्यांचं आई वडिलाचं अंतःकरण खूप मोठं आहे, सागरासारखं. माफ करतील हो, माफ करतील. त्या आई वडिलाला माफी मागून त्यांची सेवा करा, त्यांची सेवा करा. काशी तीर्थ पंढरपूर कुठंच जायची गरज नाही, कुठंच. विठ्ठल रुक्माई तुमच्या घरात आहे, तुमच्या घरात काशी तीर्थ आहे, तुमच्या घरात सारे तीर्थ तुमच्या घरात आहेत. बाहेर तीर्थ करायला जायची गरज नाही. आई वडिलाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाची सेवा करून सुखी जगा, तुम्ही सुखी जगा आणि तुमचा बी संसार
फुलासारखा फुलू द्या. त्या आईवडिलाच्या आशीर्वादानं तुम्ही पण सुखी जगा. धन्यवाद. नमस्कार.